सैफ अली खानवर मध्यरात्रीच्या सुमारास चाकूने हल्ला। हल्लेखोराचा सीसीटीव्ही समोर। इमारतीमधील पायऱ्यांवरून चढत हल्लेखोर सैफच्या घरामध्ये शिरला। उद्देश चोरीचा असल्याचं प्राथमिक तपासामधून उघड। पोलिसांची माहिती। चाकूचा धाक दाखवत हल्लेखोरांनी सैफ अली खानकडे 1 कोटीची मागणी केली। एफआयआर मधून मोठी माहिती समोर। केअरटेकर लिमाच्या जबाबात 1 कोटी मागितल्याचा उल्लेख। सैफच्या घरामध्ये शिरणाऱ्या एका आरोपीचं लोकेशन सापडलं। आरोपी प्रभादेवी मध्ये असल्याची माहिती। पोलिसांच्या 10 पथकांकडून शोध सुरू। आरोपीवर गुन्हा दाखल। देशातल्या मेगा सिटीमध्ये मुंबई सर्वात सुरक्षित, मात्र काही घटनांमुळे मुंबईला असुरक्षित म्हणणं चुकीचं। सैफवरील हल्ल्याबाबत पोलिसांची कारवाई सुरू। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर। मुंबईतील कायदा सुव्यवस्था ढासळते, मुख्यमंत्र्यांनी गांभीर्यानं घ्यावं। सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर शरद पवारांची गृह खात्यावर टीका। सैफ अली खानच्या घरातील केअरटेकर लिमाची पोलिसांकडून 5 तास चौकशी। आरोपी घरी शिरल्याचं सर्वप्रथम लिमानेच पाहिलं। हल्ल्यामध्ये लिमाच्या हाताला जखम। सैफ अली खानवर शस्त्रक्रिया पूर्ण। सैफच्या शरीरातून 3 इंचाची टोकदार वस्तू काढली। 2 वार गंभीर। सैफच्या शरीरावर मोठ्या जखमा। सैफवर कट्टरतावाद्यांचा हल्ला झालाय का हे तपासायला हवं। हा हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो। जितेंद्र आव्हाड यांना संशय। सैफवर हल्ला खून नव्हे तर चोरीच्या उद्देशाने। घटनेला धार्मिक रंग देण्याची गरज नाही। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची स्पष्टोक्ती। मंत्री धनंजय मुंडे 2 दिवसांपासून परळीत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमदारांसोबत घेतलेल्या बैठकीला सुद्धा दांडी। मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही मुंडे उपस्थित नाही। वाल्मिक कराडच्या जामिनाला सीआयडीचा विरोध। कराड बाहेर आल्यास पुराव्यांची छेडछाड करू शकतो। देशमुख कुटुंबियांवर दबावही टाकण्याची शक्यता। जामीन अर्ज फेटाळून लावण्याची सीआयडीची मागणी। आका 17 मोबाईल वापरायचा। दर महिन्याला ठराविक लोकांना पैसे द्यायचा। तो काहीही करू शकतो। आमदार सुरेश धस यांचा वाल्मिक कराड याच्यावर रोख। पत्नी मंजिली कराडच्या आरोपांवर भाष्य करण्यास मात्र नकार। माझी खुली किताब। मंजिरी कराडांना माझ्या गोष्टी उघड करू द्या, मी उत्तर देईन। वाल्मिक कराडच्या पत्नीने केलेल्या आरोपानंतर बजरंग सोनावणेंचं प्रत्युत्तर। हार्वेस्टर मालक शेतकरी खासदार सुप्रिया सुळेंच्या भेटीला। वाल्मिक कराडने बारामतीमधील शेतकऱ्यांचेही पैसे बुडवल्याचा आरोप। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याची चर्चा। आरोपीचा नाशिकमधील फोटो व्हायरल। पोलिसांकडून सर्च ऑपरेशन, मात्र फोटोमध्ये आरोपी नसल्याचं स्पष्टीकरण। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता 26 जानेवारी पूर्वी मिळणार। 3 ते 4 दिवसामध्ये लाभार्थी महिलांना लाभ मिळणार। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची माहिती।